रामकृष्ण हरी बाऊली, जय जय रामकृष्ण हरी. बाऊली, आज संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. अभंग असा आहे पहा. नाही लोपो येत गुण वेधी आनिका चंदन, न सांगता पळे ताळा रूप दर्पणी सकळा, सारविले वरी आहाच ते क्षणभरी, तुका भले ओहळे सागराच्या ऐसे व्हावे. असा हा महाराजांचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज पाहूया. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाही लोपो येत गुण वेधी आनिका चंदन. चंदन अगदी झाकून जरी ठेवलं तरी त्याच्या सुगंधामुळे तो इतरांचं लक्ष वेधून घेतोच. त्याच्या अगदी जो गुण आहे, त्या गुणामुळे तो इतरांच्या लक्षात येतो. तुम्ही किती झाकून ठेवा, तो लपून राहत नाही, लपवता येत नाही. तसंच सद्गुणाचं असते बावली. सद्गुण आणि सत्य काही काळपर्यंत हे दिसणार नाही, लोपलेलं नाही, परंतु कधी ना कधी ते उजेडात आल्याशिवाय राहत नाही. तसंच सद्गुणाच्या बाबतीत सद्गुण जे आहेत ते लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. चंदनाप्रमाणे चंदन जसं लपवून ठेवलं तरी त्याचा गुण लपवता येत नाही, त्याच्या गुणामुळे इतरांचं लक्ष ते वेधून घेतेच. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, न सांगता पळे ताळा रूप दर्पणी सकळा. दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये स्वतःचं रूप पाहिलं की आपण कसे आहोत, किंवा कोणी जो आरशामध्ये पाहतो त्याला तो कसा आहे ते अगदी स्पष्ट दिसते, जसा आहे तसा. दर्पणाचं काम काय, आरशाचं काम काय, तर जसा आहे तसा तो दिसतो. आता एखाद्याला आरसा दाखवणे ही एक म्हण आहे. आरसा दाखवणे म्हणजे काय बावली, तर तो कसा आहे ते दाखवून देणं, त्याला म्हणतात आरसा दाखवणे. आणि बऱ्याच वेळा असा आरसा दाखवला की माणसं दूर जाऊ शकतात, कधी कधी आपोआपही दूर जातात. तेव्हा आरसा जो आहे तो जसा आहे तसं दाखवतो, परंतु त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे. समजा आरशावर धूळ साचलेली आहे, आरशावर धूळ साचलेली आहे आणि तुम्ही आरशासमोर जाऊन उभे राहिले, आरसा कसा आहे पाहिलंच नाही, बसले चेहरा साफ करत. म्हणजे धूळ कोठे आहे, प्रश्न कोठे निर्माण झालेला आहे ते पाहिलं नाही आणि तुम्हाला स्वतःलाच साफ करत बसले, चेहरा साफ करत बसले. आरशामध्ये दिसणार आहे का व्यवस्थित, नाही दिसणार बावली, कारण धूळ आरशावर आहे. मग स्वतःचं रूप जर आरशामध्ये पाहायचं असेल तर आरसा कसा पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं. पती पत्नी नवीन राहायला आले वरच्या फ्लॅटमध्ये. बाजूला एक घर होतं, यांची रूम वरच्या मजल्यावर होती, खिडकी बंद असायची यांची, आणि त्या खिडकीला होत्या काचा. बाहेरची बाई आहे खाली, त्या काय करायच्या, धुणं वगैरे धुवायच्या आणि दुपारच्या वेळेला त्या दोरीवर वगैरे टाकायच्या, त्याला दिसायचं खिडकीतून. आता तुम्ही म्हणाल खिडकीतून पाहण्याची काय गरज आहे, ते धुणं वाळत घातलेलं ते काही पाहण्याची गोष्ट आहे का. परंतु मनुष्य स्वभाव असा आहे की जे दिसते ते पाहिल्याशिवाय राहत नाही. तो तिकडे पाहिलं त्याला. तेव्हा पत्नी जी आहे ती पत्नी, विशेषतः आमच्या बाहुल्यांच्या लक्षामध्ये हे लवकर येते. ते तर पाहिलं आणि पाहिल्यावर म्हणायला लागली की पहा या बाईंनी कपडे धुतले, परंतु किती बळकट आहेत, निघालेले नाहीतच.
दुसऱ्या दिवशी तसंच. कपडे वळकट दिसायचे. शेवटी एक दिवस बाहेर आली आणि पाहिलं तर कपडे लख्ख. बघ तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की काय झालं असेल. बघ काय केलं तिनं, आरसाऐवजी इथे काय होतं, खिडकीची काच पुसून टाकली, स्वच्छ केली खिडकीची काच. आणि मग त्यामधून पाहिल्यावर तिला कपडे जसे आहेत तसे दिसले, स्वच्छ धुतलेले कपडे दिसले, नाही तर तिला बडके कपडे दिसायचे. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याकडे पाहतो तेव्हा आपण कोणत्या नजरेनं पाहतो, कोणत्या दृष्टीनं पाहतो हे सुद्धा महत्वाचं आहे भावनी. आपल्याच मनात आपण काहीतरी विचार करायचे आणि त्या दृष्टीनं समोरच्याला पाहायचं. चूक आहे का बरोबर आहे? नक्कीच चुकीचं आहे. तटस्थरित्या विचार करा आणि नंतर त्या व्यक्तीला पहा. तुमच्या लक्षात येईल समोरच्याचं काही चुकलेलं असतेच असं नाही. बऱ्याच वेळा आपली विचार करण्याची पद्धत ही चुकीची असते आणि त्यामुळे मग ते तसं दिसते. म्हणजे जसं दिसते तसं नसते. बऱ्याच वेळा दृष्टबलाच्या बाबतीत तेच आहे. काही लोक खूप चांगले वाटतात म्हणून गोड गोड वगैरे बोलतात आणि कधी तुम्हाला गोत्यामध्ये आणतील हे सांगता येत नाही. परत इथे दिसते तसं नसते. आरशाचं तसं नाही. आरशाचा पृष्ठभाग जर स्वच्छ असेल आणि त्याच्यासमोर तुम्ही गेले का तुमचं रूप जसं आहे तसं तो दाखवतो. आणि हे संत तुकाराम महाराज म्हणतात, न सांगता पडे ताळा रूप दर्पणी सकळा. सर्वांनाच जसं रूप आहे तसं आरशामध्ये दिसते बावली. पुढे महाराज म्हणतात, सारविले वरी आहाज ते क्षणभरी. घर किंवा अंगण हे शेणामातीनं सारवून काढलं. सारवणे आता बऱ्याच लोकांना माहीतच नाही. पूर्वी मातीची घरं असायची आणि मातीची घरं मग उकरायची वगैरे, खराब व्हायची आणि ते काय करावं लागायचं, मग शेण माती वगैरे घेऊन एक पोतेरा नावाचं कापडच, म्हणजे कापडच म्हणतात त्याला, कापडच होतं आणि त्याला पोतेरा म्हणतात. तो त्या शेणामातीच्या पाण्यामध्ये बुडवायचा आणि असं सारवायचं. आणि सारवल्यानंतर काही काळापर्यंत, हे साधारणतः 4-5 तासापर्यंत हे घर कसं लख्ख दिसायचं, प्रसन्न दिसायचं. परंतु काही वेळानंतर ते पूर्वी जसं होतं तसं व्हायचं. त्यावर वापर वाढला की त्याचे पोपळे म्हणतात त्याला, पातळ पापुद्रे या शेणामातीचे ते निघणं सुरू व्हायचे आणि जसं आहे तसं होऊन जायचं. काही पाणी वगैरे साठलं त्याच्यावर, अजून काही झालं की अजूनही. म्हणजे हे जे लख्ख दिसणं आहे त्याचं सारवल्यावरचं, ते कसं आहे, क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे, कायमस्वरूपी नाही. कायमस्वरूपी नाही. तसंच 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे ओहळे सागराच्या ऐसे व्हावे. ओहळ म्हणजे नाला, छोटासा ओहळ. हा ओहळ सागरासारखा कधी दिसतो. खूप पाणी त्यामध्ये दिसते, अथांग पाणी दिसते. कधी तर जेव्हा मुसळधार पाऊस होतो, धुवाधार पाऊस होतो, अशा वेळेला मग नदी नाल्यांना पूर येतो. नदीचं पाणी सुद्धा ओहळामध्ये मागे येते आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी आपल्याला दिसते. आणि हा जो ओहळ आहे, हा ओहळ म्हणजे नाला सुद्धा सागराप्रमाणे भासायला लागतो. त्यामध्ये खूप पाणीच पाणी असं दिसते. परंतु काही वेळानंतर पूर ओसरतो आणि पूर ओसरल्यावर पाणी जाग्यावर जाते, ओहळचा ओहळच राहतो. ओहळ आला सागराची सर येणार नाही. जे हे सुद्धा कसं आहे, क्षणभंगूर आहे, काही वेळापुरतं आहे. तसंच काही लोकांचं
ईश्वराविषयीचं जे आध्यात्मिक प्रेम, त्याचबरोबर भौतिक प्रेमाच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट लागू होते. काही लोक कशी असतात की दिसलं म्हणजे माया दाटून येते. प्रचंड प्रेम समोरच्या व्यक्तीबरोबर दाखवलं जाते आणि तो नजरेआड झाला, बाजूला झाला की आपण कोणाला भेटलो हे सुद्धा ते लोक आठवत नाहीत. आणि असंच मंदिरात गेलं, भक्तिरसानं मन तुडुंब भरते. सर्वांच्या बाबतीत नाही बोलत मी, माझ्यासारख्या काही अज्ञजनांच्या बाबतीत बोलतो बावली. आणि नंतर बाजूला थोडेसे झाले, कधी कधी तर दर्शन घेतात नाही. तिथे जर बूट चपला ठेवायची व्यवस्थित सोय नसेल आणि बाहेर जर काढला असेल आणि महागाचं जर असेल तर माझा बूट कुठे देईल काय? किंवा व्यवहाराचे गणित डोक्यामध्ये सुरू असतात, ईश्वराकडे लक्ष नसते, परंतु दाखवण्यासाठी मात्र मी खूप मोठा भक्त आहे हे दाखवलं जाते. ते क्षणभंगूर हा विचार आहे. या ओहळाला आलेल्या पाण्यासारखा सागराप्रमाणे दिसतो. तसंच एखादा खूप मोठा भक्त आहे असं जाणवते, परंतु त्याचं लक्ष भक्तीमध्ये नसते, ईश्वराकडे नसते. हे तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात. त्याचप्रमाणे घर सारवल्यानंतर जसं लख दिसते तसं सदोदित लख असलं पाहिजे. आपलं मन सदोदित शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, चांगले विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजे, क्षणभंगुरता नसावी. हे सत्य तुकाराम महाराजांना म्हणायचं या ठिकाणी. त्याचबरोबर आपली जी भक्ती आहे, ईश्वराविषयीचं प्रेम आहे, ते प्रेमसुद्धा कसं असलं पाहिजे तर सागरासारखं असलं पाहिजे, समुद्रासारखं असलं पाहिजे, अथांग. सतत आपल्या हृदयामध्ये ईश्वराचं स्मरण असलं पाहिजे. आणि ईश्वराचं स्मरण हृदयामध्ये असलं. आणि सर्वात महत्त्वाचं अंतिम सत्य काय तर अंतिम सत्य आहे मृत्यू. जीवन जगणं हे अंतिम सत्यच नाही. जीवनाच्या शेवटी जो येतो तो मृत्यू. आणि ज्याला हे माहिती असते तो सत्यतेनं वागतो, ईश्वराला स्मरत असतो, वाईट कृत्य करण्यापासून थोडासा दूर राहतो. हे महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे. तेव्हा आपलं मन जे आहे शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा, क्षणभंगुरता नसावी. हे सर्वात महत्त्वाचं. आणि हेच तुकाराम महाराजांनी या अभंगामधून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे सद्गुण जर तुमच्यामध्ये असतील तर ते लपून राहत नाहीत, कधी ना कधी ते उजेडात येतातच. जसं चंदन हे किती झाकून ठेवलं तरी त्याच्या गंधामुळे इतरांचं लक्ष वेधून घेते, तरी तसंच तुमच्यामधले सद्गुण जे आहेत ते इतरांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. सर्वात महत्त्वाचं, कोणाच्याही मागं निंदा नालस्ती करू नका. आणि असं जर केलं तर तो एक सद्गुणच आहे. तुमच्याजवळ जर कोणी दुसऱ्याची निंदा नालस्ती करत असेल, काही खोट्या बातम्या पेरत असेल तर नक्की समजून चला, तुमच्या बाजूला तो झाला की तुमच्याबद्दलही तो हेच बोलणार आहे, तुमची टिंगलटवाळीच करणार आहे. हे सर्वात महत्त्वाचं. तेव्हा हेच महाराज या ठिकाणी सांगतात. तेव्हा परत एकदा हा अभंग ऐकूया. नाही लोपो येत गुण वेधी आलिका चंदन, न सांगता पळे ताळा रूप दर्पणी सकळा, सारविले वरी आज ते क्षणभरी, तुका म्हणे ओहळे सागराच्या ऐसे व्हावे, तुका म्हणे ओहळे सागराच्या ऐसे व्हावे. तेव्हा राम कृष्ण हरी माऊली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण.